नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही सुग्रणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत मुरमुऱ्याचा पुलाव कसा बनवायचा। तर सगळ्यात आधी मी मुरमुरे छान असे स्वच्छ करून घेतलेले आहेत, चाळून वगैरे, आणि त्याला भिजवून घेतलेले आहे, पाण्यातून काढून घेतलेले, नरम केलेले आहेत। त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे। लगेच त्यानंतर मुरमुऱ्यावर मी लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलेलं आहे, थोडंसं अर्धा चम्मच। इकडे जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा छान असा झालेला आहे। त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो नंतर थोडंसं मीठ अजून चिमूटभर टाकलेलं आहे, ज्याकरिता ते सॉफ्ट होईल। कांदा आणि टोमॅटो लगेच होईल वाफेमध्ये। आणि त्यानंतर याला छान मिक्स करून घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद, मीठ सर्व मुरमुऱ्यामध्ये। आणि त्यानंतर कोथिंबीर टाकलेला आहे फोडणीमध्ये। कोथिंबीर नंतर आपले मुरमुरे जे रोटे तयार केलेले आपण त्यामध्ये ते टाकून दिलेले आहे फोडणीमध्ये टाकल्यानंतर ह्या प्रकारे असं टाकायचं आणि त्यानंतर त्याला चांगलं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर बघा किती अप्रतिम सुंदर असा कलर येतो। त्याला कलर आल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्याला परत एकदा फिरवून घ्यायचं। छान असं फिरवल्यानंतर 5 मिनिटं चांगलं वाफू द्यायचं, फिरवताच खाली लागू द्यायचं नाही। आणि नंतर बघा किती छान कलर आलेला आहे आणि स्वाद पण खूप छान येणार आहे। अशा प्रकारे डिश घ्यायची, त्या डिशमध्ये वाढून घ्यायचं। टाकून घेतल्यानंतर चला मंडळी, या जेवण करायला।